नमस्कार, मी स्नेहा स्नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत, ती पारंपरिक पद्धतीने, सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. भोगीची भाजी म्हणजेच मिक्स भाजी बनवणार. त्यासाठी भाज्या कोणत्या घेतलेल्या आहेत ते बघूया. हरभरा घेतलेला आहे, बीन्स घेतलेले आहेत, गाजर, गवार घेतलेले आहे, वांगी घेतलेले आहेत, टोमॅटो बारीक चिरून, शेंगदाणे घेतलेले आहेत, मटार, शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, पावटा आणि लाल घेवडा घेतलेला आहे. तर ह्या भाज्या कुकरला घेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि 2 ते 3 शिट्टीमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. भाज्या शिजेल इतपत पाणी घालायचं आणि या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत 3 शिट्टीमध्ये. तुम्हाला यात हवं तर तुम्ही बटाटा किंवा अजून काही भाज्या आवडत असतील तर त्याही तुम्ही यात घालू शकता. तर या भाज्या शिजेल इतपत पाणी घातलं, यात हळद घातली पाव चमचा आणि हे झाकण लावून 3 शिट्ट्यांमध्ये ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत. तरी ते भाज्या कुकरला शिजलेल्या आहेत. फोडणी देऊयात. कढईत एक मोठा चमचा तेल घातलं, त्यात मोहरी घातली अर्धा चमचा. मोहरी चांगली तडतडून द्यायची, जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो त्यात राहील. मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानं छान तडतडून द्यायची आहेत. यातच घालायची आलं लसूण पेस्ट. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. आलं लसूण पेस्ट तेलात छान परतून घ्यायची आहे, त्याचा स्वाद खूप छान लागतो. तर हे तेलात परतून घेतल्यानंतर यात घरचा वाटलेला मसाला घालायचा. कांदा, सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं भाजून आणि यात हे घातलेलं आहे. हेही परतून घ्यायचं, जेणेकरून याचा कच्चेपणा असेल तो निघून जाईल. मसाले घालूयात. यात 2 चमचे तिखट घातलेलं आहे, लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता. पाव चमचा हळद घातली. हे मिक्स करून घ्यायचं आणि वाटण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. यातच हे वाटण शिजून घ्यायचं आहे मध्यम ते मंद आचेवर. भाजीचंच पाणी होतं ते यात घातलं. आता यात घालायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर यात पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळही व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि ज्या भाज्या आपण शिजवलेल्या आहेत त्या भाज्या घालायच्या. तुम्हाला शेंगदाणे नसतील आवडत तर त्याऐवजी शेंगदाण्याचं कूटही यात घालू शकता. तर या सगळ्या शिजवलेल्या भाज्या यात घालायच्या आणि मस्त परतून घ्यायच्या या वाटणामध्ये, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान लागेल. यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 5 मिनटं ही भाजी मंद आचेवर शिजून द्यायची. भोगीची भाजी तयार. आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी एवढं बाजरीचं पीठ घेतलं. यात पांढरे तीळ घातले. हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं. तर ते पीठ मळून तयार आहे. भाकरी घालूयात. थोडंसं सुकं पीठ घेऊन, कोरडं पीठ घेऊन ही भाकरी थापून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने भाकरी थापून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून कढईला जाड राहणार नाही. आणि यावरच थापतानाच पांढरे तीळ घालायचे, खूप छान दिसतात. तर नक्की ट्राय करून बघा. पांढरे तीळ घालून ही भाकरी थापून घ्यायची हलक्या हाताने. तवा गरम झालेला आहे, यावर ही भाकरी घातली आणि यावर थोडं थोडं करून पाणी लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. तरी ते पाणी लावून झालेलं आहे. पाणी थोडं सुकत आलं की ही भाकरी पलटी मारून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करतो त्याच पद्धतीने ही भाकरी तयार करून घेऊयात. शेकवून घ्यायची दोन्ही बाजूनी. तर मंडळी, अशा पद्धतीने भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे. ही रेसिपी